नमस्कार. जमलेल्या सर्व दीपनगर वासियांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण श्री मुकुंदा रघुनाथ पाटील उर्फ एम.आर. पाटील व श्री किशोर बळीराम जावळे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी जमलो आहोत. श्री एम.आर. पाटील यांचा जन्म 1 मे 1967 रोजी चिखली तालुका यावल जिल्हा जळगाव येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा चिखली येथून पूर्ण केले व माध्यमिक शिक्षण भालोद न्यू इंग्लिश स्कूल या भालोद स्थित शाळेमध्ये पूर्ण केले. त्यांनी 11वी पासून ते M.Com पर्यंतचे शिक्षण MJ कॉलेज येथून पूर्ण केले. सन 1984 ते 1987 या काळात भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात अप्रेंटिसशिप देखील पूर्ण केली व सोबतच ITI देखील पूर्ण केलं. त्यांनी 4 एप्रिल 1991 मध्ये NMR म्हणून भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात कामास सुरुवात केली. काही काळ तेथे काम केल्यानंतर त्यांना महानिर्मितीमध्ये चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात SSA म्हणून पदभार देण्यात आला. चंद्रपूर येथे त्यांनी 21 वर्ष सेवा दिली. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात सन 2013 मध्ये त्यांची बदली झाली. भुसावळ येथे रुजू झाल्यानंतर त्यांनी बॉयलर बेसमेंट इन्चार्ज म्हणून काही काळ काम पाहिले व त्यानंतर त्यांना गेहो पंप हाऊस येथे देण्यात आले. गेहो पंप हाऊस येथील प्रत्येक ऑक्झिलरीचे सखोल असे ज्ञान त्यांना आहे व वेळोवेळी त्यांनी अनेक मॉडिफिकेशन्स करून आपल्या कामाचा दर्जा वाढवला आहे व आपल्या महानिर्मिती कंपनीचा व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचा खूप फायदा करून दिला आहे. सन 2022 मध्ये प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या विश्वकर्मा अवॉर्ड देखील त्यांना मिळाला आहे. तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक श्री अनबलगन साहेब यांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराचे वितरण देण्यात आले. तसेच त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तत्कालीन मुख्य अभियंता श्री बावस्कर साहेब यांच्या हस्ते देखील त्यांना सन्मानित करण्यात आले व काही काळाआधी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता असलेले श्री विजय राठोड साहेब यांच्या हस्ते देखील त्यांना वेगवेगळ्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आलेले आहे. त्यांच्या एकूण सेवा काळात त्यांनी नेहमीच कामाला प्राधान्य दिले व कामावर असताना येणाऱ्या प्रत्येक अडचणींना योग्य ते बदल व मॉडिफिकेशन करून त्यातून मार्ग काढत त्या समस्यांना तोंड देत गेले. श्री एम.आर. पाटील अनेक वेळा वरिष्ठांशी देखील निर्भीडपणे आवश्यक असणाऱ्या कामांचा आलेख मांडत व त्यामुळे सर्वांमध्ये ते अतिशय सुपरिचित असे व्यक्तिमत्व म्हणून ओळख निर्माण झाली. श्री एम.आर. पाटील यांनी त्यांच्या कामाची पद्धत आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांना देखील शिकवण्याचा भरपूर प्रयत्न केला व त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर पुढे त्यांच्या स्पॉटवर कोणत्याही प्रकारच्या अडचणींनी भविष्यात येऊ नये. 24 तास प्लांट आणि ऑक्झिलरीचा विचार त्यांच्या डोक्यात घुमत असत. श्री एम.आर. पाटील यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या आई ह्या गृहिणी तर वडील हे गावचे सरपंच. एम.आर. पाटील यांच्या वडिलांनी सलग 25 वर्ष चिखली या गावच्या सरपंचपद भूषवले. त्यांनी गावात दत्त हायस्कूल या शाळेची स्थापना केली. गावात मंदिरं बांधली, रोड बनवले, अशा अनेक विकास कामांना त्यांनी प्राधान्य दिले. गावच्या प्रत्येक विकास कामामध्ये त्यांचा सहभाग असायचा. एम.आर. पाटील एकूण 3 भाऊ व 1 बहीण. त्यांचे लहान भाऊ लीलाधर हे प्रायव्हेट कंपनीमधून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे दुसरे भाऊ अरुण हे बिझनेसमॅन आहेत.
व त्यांच्या बहीण ह्या गृहिणी आहेत. श्री M.R. पाटील यांचे लग्न हे सन 1994 मध्ये सौ मनीषा मॅडम यांच्याशी झाले. मनीषा मॅडम ह्या देखील पदवीधर असून त्यांनी श्री पाटील यांना संपूर्ण सेवा काळात भक्कम अशी प्रेमळ साथ दिली. जीवनातील अनेक चढउतारांना या दाम्पत्याने सोबत तोंड दिले. मनीषा मॅडम यांच्या मुळेच श्री M.R. पाटील हे आपली संपूर्ण सेवा निरोगी राहत व आनंदीरित्या पूर्ण करू शकले. श्री पाटीलजी यांच्या संपूर्ण सेवेचे श्रेय हे त्यांच्या कौशल्याला व मनीषा मॅडमला जाते. श्री पाटीलजी यांना 2 मुले असून मोठा मुलगा निखिल ह्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे व तो सध्या IT कंपनीमध्ये कार्यरत आहे व पुढील स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. तसेच त्यांचा दुसरा मुलगा अभिजित याने देखील अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून तो पुढील शिक्षणाची तयारी करत आहे व सध्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची देखील तयारी करत आहे. सेवानिवृत्तीनंतर श्री M.R. पाटील यांनी भुसावळ येथे आपले घर बांधलेले आहे. तरी श्री M.R. पाटील यांना भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातर्फे सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, माझे नाव मनीषा मुकुंद पाटील. आमचे लग्न 94 साली झाले. आमच्या लग्नाला 31 वर्ष पूर्ण झाले. चंद्रपूर व दीपनगर यांची सर्व्हिस झाली. मी त्यांच्या कामात ड्युटीवर व्यवस्थित त्यांचं म्हणजे खूप लक्ष राहायचं व घरी मुलांना त्यांनी व्यवस्थित शिकवले आणि दोघंही मुलं आमचे BE झाले. हे सर्व शक्य त्यांच्यामुळेच झालं. दीपनगरच्या कॉलनीत भरपूर कार्यक्रम होतात व आम्ही सर्व कार्यक्रमांना हजर राहत होतो. आता कॉलनी सोडून जाण्याचं आम्हाला दुःख होईल. तसेच हे सेवानिवृत्त होतील यांना खूप शुभेच्छा. नमस्कार, मी निखिल मुकुंदा पाटील, M.R. पाटील यांचा मोठा मुलगा. ते नेहमी म्हणायचे की माझे आईवडील माझ्यासाठी मावळता सूर्य आहे आणि तुम्ही मुलं हे आमच्यासाठी उगवता सूर्य आहे. त्या दोघांमध्येही त्यांनी अतिशय व्यवस्थित बॅलन्स केलं आणि कायम आम्हाला प्राथमिकता दिली. त्यासाठी मी त्यांचा कायमच ऋणी आहे. एक मुलगा म्हणून, वडील म्हणून, एक पती म्हणून त्यांनी स्वतःची जबाबदारी अगदी व्यवस्थितरित्या पार पाडली आहे. त्यात त्यांची कसलीही कमतरता नाही पडली. आता आमचं तर हीच इच्छा आहे की त्यांनी आता स्वतः मोकळ्या मनाने जगावं, जेणेकरून स्वतःसाठी जास्तीत जास्त वेळ देता येईल आणि कसलीही चिंता करू नये. आणि येणाऱ्या पुढच्या सेवानिवृत्तीनंतरच्या वाटचालीसाठी त्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी गिरीश गोपीनाथराव बोडले. मी जनरल आहे आणि माझ्या सेक्शनचे धडाडीचे कार्यकर्ते जसे आमचे M.R. पाटीलजी आणि जावळेजी हे वयाचे 34 वर्ष आणि 33 वर्ष सर्व्हिस देऊन आज रिटायर होत आहे. त्याचा आम्हाला आमच्या दैनंदिन कामकाजामध्ये खूप फायदा होतो आणि आतापर्यंत त्यांनी सगळे प्रॉब्लेम हायलाईटही केलेले आहेत, त्याचे सोल्युशनही सांगितलेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला प्रॉब्लेमसोबत जी सोल्युशन सांगण्याची त्यांची जी वृत्ती आहे त्याच्यामध्ये खूप फायदा होतो. जावळेजी खूप शांत आहेत. त्यांनी काम असं ठेवलेलं आहे. जे काम आहे ड्युटी करतात. त्यांनी असं काही कुठलीही कुरबुर नाही, काही नाही. शांतपणे त्यांनी जवळपास 33 वर्ष महाजनकोला सर्व्हिस दिलेली आहे. आमचे M.R. पाटील साहेब पहिले बॉयलर बेसमेंट इंचार्ज होते. तिथेही त्यांनी खूप चांगले काम केलं आहे. कोलमिलचे जे काही प्रॉब्लेम होते, रिजेक्ट रिलेटेड, फीडर रिलेटेड, मिल रिलेटेड, सगळे त्यांनी हायलाईट करून वेळोवेळी बॉयलर APIला डिफेक्ट रेस केलेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोलमिल त्यांच्या त्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत करत होत्या. आणि जसं आता गेहो पंप पण बऱ्यापैकी चांगले आहेत. आपल्याकडे 4 गेहो पंप आहे आणि त्याचे पूर्ण कार्यक्षमतेने चालतात. रेग्युलरपणे त्याचे ट्रायल्स घेणे, त्याचे जे काही डिफेक्ट्स आहे ते रेस करणं, हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या पूर्ण लाईफमध्ये केलेलं आहे. आणि दोघांनाही M.R. पाटीलजींना आणि जावळेजींना त्यांचे उर्वरित आयुष्य हे खूप सुखसमृद्धीचे, भरभराटीचे आणि आरोग्यमय जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. मी मुकुंद रघुनाथ पाटील,
सध्या घेऊ पंपला कार्यरत आहे टेक्निशियन 1 म्हणून. चंद्रपूर असो किंवा भुसावळ असो, मला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य खूप खूप मिळाले. त्यामुळे मी या सर्वांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानतो. तसेच आपल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे लाडके मुख्य अभियंता बदाने साहेब यांनीही वेळोवेळी आम्हाला सहकार्य केले. तसेच आपले उपमुख्य अभियंता कुंभारे साहेब, सोनकुसरे साहेब यांनीही आम्हाला जेव्हा काही आमच्या अडीअडचणी असतील त्या सोडवल्या. तसेच घाटगे साहेब, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महानिर्मिती. आज माझ्यासाठी एक फारच इमोशनल मोमेंट तर आहे, बट एक हॅपी मोमेंट पण आहे. माझे वडील श्री मकुंदा रघुनाथ पाटील MSCBमध्ये त्यांची अनेक वर्षांची सेवा पूर्ण करून आज रिटायर होत आहेत. माझा परिचय द्यायचा म्हटलं तर मी त्यांचा लहान चिरंजीव अभिजित मकुंदा पाटील. मी एक इंजिनियर आहे. माझं शिक्षण पुण्यातून झालेलं असून सध्या मी मुंबईला असतो पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, आणि त्याच कारणामुळे मी आज तिथे उपस्थित नाही आहे. अगोदर तर पप्पा, तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. सो तुमचं डेडिकेशन, मेहनत व सिन्सिअरिटी बघून मी नेहमी इन्स्पायर झालेलो आहे. तुमचं एक एक दिवस कामावर जाणं, वेळेवर सगळं काही हँडल करणं, आणि तरीही आमच्यासाठी म्हणजेच की फॅमिली, फ्रेंड्स व कुटुंबासाठी नेहमी अवेलेबल असणं, हे सगळं खरंच खूप कौतुकास्पद आहे. तुम्ही माझ्या आणि दादासाठी नेहमी एक रोल मॉडेल राहिलेले आहात. फक्त प्रोफेशनल वेमध्ये नसूनच तर एक वडील म्हणून, एक मेंटर म्हणून, एक गाईड म्हणून तुम्ही नेहमी आमच्या पाठीशी खंबीर उभे राहिलेले आहात. तुमचा धीरपणा व कधी हार न मानण्याची वृत्ती व कोणतेही काम हाताशी घेतलंय तर ते पूर्ण केल्याशिवाय जाऊ न देणे, ही सवय, यामुळेच तुम्ही आज इतक्या आदराने रिटायर होत आहात. तुम्ही जस्ट ऑफिशियल वेमधून कामातून रिटायर होत आहात, पण आमच्यासाठी तुमचं मार्गदर्शन कधीही रिटायर होणार नाही. आम्हाला तुमची साथ व प्रेम नेहमी लागत राहणार आहे. आम्हाला सर्वांना तुमच्यावर खरंच खूप गर्व आहे पप्पा. तुम्हाला रिटायर्ड लाईफची इतक्या लवकर सवय तर नाही होणार आहे, बट त्या लाईफमध्ये तुम्हाला भरपूर आनंद, उत्तम आरोग्य व नवीन एक्सपिरियन्स मिळत राहावं हीच प्रार्थना. आणि कधी आपलं अशा वेमध्ये बोलणं तर नाही झालं आहे, पण वी लव्ह यू पप्पा, आणि कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर वेल डिझर्व्ड रिटायरमेंट. तुम्हाला परत एकदा रिटायरमेंटचे खूप खूप शुभेच्छा. आपले दुसरे सेवानिवृत्त होणारे कर्मचारी श्री किशोर बळीराम जावळे. जावळे साहेब यांचा जन्म 15 एप्रिल 1967 रोजी अंजाळे या गावी झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा अंजाळे येथूनच पूर्ण केले. पुढे त्यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून फिटर या विषयामध्ये औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण केले. सन 1985 ते 1986 या काळात भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात अप्रेंटिसशिप देखील पूर्ण केली. त्यांनी सुरुवातीस बजाज टेम्पो या पीतमपूर मध्य प्रदेश स्थित कंपनीमध्ये 4 व्हीलर व्हेकल्स असेंब्लिंगचे काम केले. पुढे त्यांना महानिर्मिती कंपनीमध्ये सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे नोकरी मिळाली. 2/6/1992 मध्ये त्यांना चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात SSA म्हणून नोकरी मिळाली. तेथे त्यांनी 16 वर्ष बॉयलर मेंटेनन्स या विभागात काम पाहिले. त्यांनी संपूर्ण सेवा ही विना अपघात पूर्ण केली. सन 2008 मध्ये त्यांची प्रशासकीय बदली ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात झाली. भुसावळ येथे आल्यानंतर 210 मेगावॅट येथे त्यांना देण्यात आले. टर्बाईन फ्लोर या अतिसंवेदनशील स्पॉटवर त्यांनी तेथे 2 वर्ष काम पाहिले. पुढे संच क्रमांक 4 व 5 येथील बॉयलर बेसमेंट येथे त्यांना देण्यात आले. तेथे देखील त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या काम पाहिले. त्यानंतर श्री जावळेजी यांची बदली ही 500 मेगावॅट येथील गेहो पंप हाऊस येथे करण्यात आली व आजतागायत श्री किशोरजी जावळे याच विभागात कार्यरत आहेत. कामात अतिशय तरबेज व मितभाषी, कामाशी काम ठेवणारा असं त्यांचं व्यक्तिमत्व.
मितभाषी जरी असले तरी कामामध्ये ते अतिशय निपुण व आजतागायत विना तक्रार त्यांनी आपली संपूर्ण सेवा उत्कृष्टरित्या पार पाडली. 33 वर्ष महाजनको कंपनीला त्यांनी सेवा दिली. श्री जावळेजी यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांची आई ह्या गृहिणी व वडील हे अंजाळा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत शिक्षक. लहानपणापासूनच शिक्षणाचे बाळकडू त्यांना वडिलांकडून मिळाले. श्री जावळेजी यांना एक भाऊ व एक बहीण आहे. त्यांचा भाऊ डॉक्टर निर्मल जावळे भुसावळ येथे आपला स्वतःचा हॉस्पिटल चालवतात व त्यांची बहीण या विवाहित असून त्या गृहिणी आहेत. जावळेजी यांचे लग्न सन 1993 भुसावळ या गावी झाले. सुनीता मॅडम ह्या देखील पदवीधर असून त्यांनी जावळेजींना या संपूर्ण महानिर्मितीच्या प्रवासात भक्कम अशी साथ दिली. सुनीता मॅडम यांच्या प्रेमळ साथीमुळेच जावळेजी या महानिर्मितीचा संपूर्ण प्रवास विना अपघात निरोगी राहत सेवा पूर्ण करू शकले. या महानिर्मितीच्या एकूण प्रवासात या दाम्पत्याने अनेक चढ उतार पाहिले व या सर्वांना नेटाने तोंड दिले. या दाम्पत्याला एक मुलगा आहे. यांचा मुलगा पराग याने पुणे येथील COEP या प्रतिष्ठित महाविद्यालयामधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे व तो सध्या मुंबई मेट्रो या रेल्वे कंपनीमध्ये कार्यरत आहे. व जावळेजी यांना देवांश नावाचा गोड असा नातू देखील आहे. सेवानिवृत्तीनंतर श्री जावळेजी मुंबई व त्यांचे मूळ गाव अंजाळे येथे स्थायिक राहतील. तसेच शेती व त्यांना आवडीचे असलेले सामाजिक कार्यात ते स्वतःला झोकून देतील. तरी श्री किशोरजी बळीरामजी जावळे यांना महानिर्मिती भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातर्फे सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी शशिकांत खोर. मी आपल्या गेओपंप हाऊसमधील आमचे सहकारी श्री MR पाटील साहेब तसेच KB जावळे साहेब हे दोघंही या एकाच महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये रिटायरमेंट घेत असून त्यांनी इथं गेओपंपाला दिलेले सहकार्य तसेच आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये पण त्यांचे जे मोलाचे सहकार्य आम्हाला लाभलेले आहे ते फार अनमोल असून आज रोजी मोठी गेओपंपामध्ये पोकळी निर्माण होत आहे. ती पोकळी भरून काढण्यासाठी आम्हाला बरेच वर्ष वाट पाहावी लागेल असं वाटतं आहे. तरी त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आमच्या गेओपंप परिवाराकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी आनंद भालेराव. अंकुर एंटरप्राइजेस या कंट्रॅक्टी कंपनीत मी कार्यरत असून गेल्या 5 ते 6 वर्षापासून मी गेहू पंपावर कंट्रॅक्टी कर्मचारी म्हणून काम करतो. आज आपल्या गेहू पंपाचे कर्मचारी आदरणीय श्री MR पाटील साहेब व KB जावळे साहेब आज त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज ते सेवानिवृत्त होत असून गेल्या 6 वर्षापासून मी त्यांच्यासोबत कामावर गेहू पंपावर कार्यरत आहे. 6 वर्षापासून मी त्यांच्यासोबत काम करत असून मी त्यांच्यापासून मला भरपूर काही शिकण्यासारखं मिळालं. जसं की गेहू पंप कसे हँडल करायचे, कसे ॲश आपल्याला कसं लेवल कशी मेंटेन ठेवायची हे त्यांच्याकडून फार शिकण्यासारखं मिळालं. त्यामुळे त्यांना आता आज ते सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांचं भावी आयुष्य सुख समाधानी आणि आरोग्यमय जावं असं मी आमच्या कंट्रॅक्टी कर्मचाऱ्यांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार बाबा, आज तुम्ही तुमच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीवरून रिटायरमेंट होत आहात. तुम्हाला या तुमच्या रिटायरमेंट निमित्त तुम्हाला आमच्या दोघांकडनं खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मला लहानपणापासून माझ्यावर खूप प्रेम केलं. मला पदोपदी मला विश्वास ठेवला, मला फार सपोर्ट केला. आणि त्यामुळेच मी जे पण काही आहे ते आज तुमच्यामुळेच आहे आणि असंच मला तुम्ही पुढे पण सपोर्ट करत राहावं हीच माझी अपेक्षा आहे. आता ह्या पुढच्या तुमच्या सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला तुमच्यासाठी स्वतःसाठी खूप वेळ आहे. तो वेळ तुम्ही तुमच्यावरच खर्च करावा. जसं नवीन ठिकाणी फिरायला जावं, आपल्याला आवडेल ते गोष्टी कराव्या आणि अर्थातच आमच्यासोबत तुम्ही वेळ घालवावा. आणि आम्ही पण या क्षणाचा आधीपासून वाट बघतोय, फार उत्सुकतेने वाट बघतोय
आणि बाबा, तुमच्या सेवानिवृत्तीच्या या खास टप्प्यावर तुम्हाला आम्हा सर्वांकडून मनापासून शुभेच्छा. तुमचं हे नवं आयुष्य आरोग्यदायी, आनंददायी आणि समाधानी असो, ह्या आमच्याकडून मनापासून तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार, मी श्रीयुत किशोर बळीराम जावळे यांची पत्नी. माझे पती महाजनकोमध्ये 32 वर्षाची सेवा करून आज सेवानिवृत्त होत आहे. तरी त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांनी त्यांची ड्युटी सांभाळून आमची व आमच्या पूर्ण परिवाराची खूप काळजी घेतली. महाजनको निर्मितीमुळे आम्ही आमच्या मुलाला चांगले शिक्षण देऊ शकले. आज तो त्याच्या स्वतःच्या पायावर उभा आहे. त्याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्याचे उत्तम करिअर चालू आहे. त्याचे लग्न झाले असून आम्हाला एक छानसा गोड नातू आहे. सूनबाई पण जॉब करते. याच्या पुढे आम्ही सेवानिवृत्त झाल्यावर आमच्या नातवासोबत आम्हाला वेळ घालवायचा आहे. तरी यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी किशोर बळीराम जावळे. मी आज रोजी सेवानिवृत्त होत आहे व माझी एकूण सर्व्हिस 32 वर्ष होत आहे व माझे पुढचे माझे दोघं पॉवर स्टेशनमध्ये चंद्रपूर आणि भुसावळ दोघं ठिकाणी मला अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग चांगले मिळाले व त्यांचे मला खूप सहकार्य मिळाले व त्यांचे मी नेहमी आभार मानेल की चांगल्या रीतीने मला खूप पूर्ण साथ दिली त्यांनी. व माझ्या फॅमिली चांगल्या नोकरीमुळे मी माझ्या फॅमिलीची पूर्ण गरजा भागवल्या. मुलांनाही चांगले शिक्षण दिले व BE इलेक्ट्रिकल झाले. मुलगा माझा BE इलेक्ट्रिकल ते शिक्षण मी पूर्ण करू शकलो. व बाकी इतर सर्व मला पण माझ्या फॅमिलीबद्दल सांगायचं झालं तर मला एक नातू पण आहे. त्याचं 1.5 वर्षाचा झालेला आहे. तोही खूप छान आहे. आणि आता या पुढील आयुष्य आम्ही मुंबईमध्ये नातवाच्या सान्निध्यात राहू व त्याला चांगल्या प्रकारे संस्कार देऊ आणि चांगले व्यवस्थित सांभाळू.